तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये. तुम्हाला तुमचा लग्नाचा बायोडाटा बनवण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल, marathi-biodata.ai. या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवरून तुम्ही तुमचा बायोडाटा क्रिएट आणि डाउनलोड करू शकता. ते 2 बटन्स दिलेले आहेत, बायोडाटा तयार करा आणि डिझाईन्स पहा. जर तुम्हाला डिझाईन्स पाहायचं असतील तर डिझाईन पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खूप साऱ्या सुंदर आणि महाराष्ट्राला आवडणाऱ्या डिझाईन्स बघायला मिळतील. इथे तुम्ही तुमचा बायोडाटा डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आत्ताच बायोडाटा बनवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या फॉर्मपाशी येणार आहात. इथून तुमचा बायोडाटा तुम्ही बनवायला सुरुवात करायची आहे. डाव्या साईडला तुम्हाला लँग्वेज निवडण्यासाठी ऑप्शन मिळेल. इथून तुम्ही तुमची बायोडाटाची लँग्वेज निवडू शकता. इथे एकूण 9 लँग्वेज दिलेले आहेत, त्यातून तुम्ही तुमची लँग्वेज निवडायची आहे. मी मराठीच ठेवणार आहे कारण मला बायोडाटा हा मराठीमध्ये बनवायचा आहे. त्यानंतर इथे उजव्या साईडला तुम्हाला एक ट्रान्सलेशनसाठी एक बॉक्स दिसेल. जर तुमच्या लॅपटॉपमध्ये मराठी कीबोर्ड नसेल तर तुम्ही इथे इंग्लिशमध्ये टाईप करून ते मराठीत करून खाली तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये टाकू शकता. आता मी टाईप करतो कृष्णा राजेश देशमुख असं मला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर कॉपी टेक्स्टवर क्लिक करून मला जिथं पेस्ट करायचं आहे, जिथं माहिती टाकायची आहे तिथं मी अशा प्रकारे टाकणार आहे. असं ट्रान्सलेशन केल्यानंतर खाली तुम्हाला एक फोटो ॲड करण्यासाठी बॉक्स दिसेल. तुम्ही बायोडाटावर या ठिकाणी फोटो ॲड करू शकता. त्यानंतर पहिला पॉईंट येतो म्हणजे आपल्या देवाचा किंवा गणपती बाप्पांचा फोटो ॲड करणे. त्यासाठी तुम्ही या ऑप्शनचा वापर करू शकता. इथून तुम्ही तुमच्या आवडत्या देवांचे आयकॉन या ठिकाणी ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या गॅलरीमधून सुद्धा आयकॉन या ठिकाणी वापरू शकता जर तुम्हाला तुमच्या आवडत्या बाप्पांचा किंवा देवाचा आयकॉन या ठिकाणी ठेवायचा असेल. त्यानंतर तुम्हाला इथे देवांची नावे भरण्यासाठी एक ऑप्शन दिसेल व फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी तुमची देवाची नावे तुम्ही या ठिकाणी भरू शकता. अप अँड डाऊन करू शकता. तसेच देवाचे नाव ॲड करण्यासाठी ॲड फील्डवर करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही यानंतर सेव्ह करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बायोडाटामध्ये तुम्हाला एकूण 3 माहितींची गरज असते: वैयक्तिक माहिती, कौटुंबिक माहिती आणि संपर्क. पहिल्यांदा आपण वैयक्तिक माहिती बघणार आहोत. वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण अशा प्रकारची सर्व माहिती भरायची आहे. परंतु तुम्हाला जी माहिती माहीत नाही ती नाही भरली तरी चालते, कारण बायोडाटामध्ये तुम्हाला माहीत नसलेली माहिती दिसत नाही. तुम्ही यामध्ये नवीन फील्ड देखील ॲड करू शकता. जर तुम्हाला या ठिकाणी अपेक्षा भरायच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी अपेक्षा देखील भरू शकता. तसेच तुम्ही या फील्ड डिलीटसुद्धा करू शकता किंवा तुम्ही या फील्डचा सिक्वेन्स हा बायोडाटावरती कसा असावा हे देखील बदलू शकता. त्याचप्रकारे दुसरा पॉईंट असतो तो म्हणजे कौटुंबिक माहितीचा. आता कौटुंबिक माहितीमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव, वडिलांचे व्यवसाय अशी तुमची कौटुंबिक जी काही माहिती असते ती या ठिकाणी तुम्हाला भरायची असते. यामध्ये तुम्ही सुद्धा नवीन फील्ड ॲड करू शकता. अप अँड डाऊन अँड डिलीटसुद्धा करू शकता आणि सिक्वेन्ससुद्धा तुम्ही तुमच्या कसा तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. त्यानंतर तिसरा पॉईंट येतो तो म्हणजे संपर्क माहितीचा. आणि संपर्क माहितीमध्ये तुम्हाला 2 पॉईंट भरावे लागतात: मोबाईल नंबर किंवा पत्ता. यामध्ये तुम्ही अधिक देखील पॉईंट भरू शकता आणि यात त्याच प्रकारे वरील बघितल्याप्रमाणे अप अँड डाऊन अँड डिलीटसुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ही जी सर्व आपण वरती माहिती भरलेली आहे ती नको असेल, तुम्हाला फॉर्म नंतर भरायचा असेल, तुम्हाला फॉर्म रिसेट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला फॉर्म रिसेट करायचा असेल तर हो रिसेट करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण तुम्हाला करायचा नाही, मी नाही वरती क्लिक करतो. आता ही सर्व आपण जी काही वैयक्तिक माहिती भरलेली आहे तसेच कौटुंबिक आणि संपर्क माहिती भरली आहे, ही माहिती भरल्यानंतर डिझाईन निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डिझाईन निवडा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खूप साऱ्या डिझाईन्स बघायला मिळतील आणि तुम्हाला तुमचा बायोडाटा चांगल्या प्रकारे ओपन होऊन दिसेल. आता तुम्हाला ही डिझाईन आवडली तर यामध्ये तुम्ही तुमचा बायोडाटा डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी खूप साऱ्या सुंदर डिझाईन्स दिलेल्या आहेत. आता मला बायोडाटा एखाद्या डिझाईनमध्ये आवडलेला आहे. समजा की या डिझाईनमध्ये मला बायोडाटा आवडलेला आहे, तर मला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे की डाउनलोड बायोडाटा यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यापूर्वी जर तुम्हाला या बायोडाटामध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्हाला बायोडाटामध्ये बदल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी PNG आणि PDF ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील. PNGवर क्लिक करून PNG पाहू शकता. डाउनलोड PDF करून डाउनलोड PDF तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता डाउनलोड PDF केल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी एक PDF दाखवणार आहे. अशा प्रकारे तुमचा बायोडाटा तुम्हाला दिसण्यात येईल. अशा प्रकारे तुमचा बायोडाटा तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही आपल्या मराठी बायोडाटा AIचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे तुमचा बायोडाटा डाउनलोड करू शकता आणि नातेवाईकांना तो पाठवू शकता.